भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामधल्या 36 आणि 37व्या श्लोकामध्ये साक्षात भगवंतानी हा उपदेश केलेला आहे अर्जुनाला. अत्यंत विचलित, अत्यंत चंचल अशा वृत्तीमध्ये गेलेला अर्जुन, त्याला भगवंतानी हा उपदेश केलेला आहे की हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. म्हणजे अर्थातच हे युद्ध तुला करावंच लागेल पार्था, अर्जुना, हे युद्ध तुला करावंच लागेल. कारण या युद्धामध्ये जर समजा तुला मृत्यू आला तर स्वर्गाचं द्वार तुझ्यासाठी मुक्त हस्ते स्वागत करत असणार आहे. आणि अर्थातच तू विजयी झालास तर कुठल्याही क्षत्रियाला अभिमान वाटावा असं पृथ्वीवरचं राज्य तुला प्राप्त होईल. परंतु युद्धापासून परावृत्त तू होऊ शकत नाहीस. तुझा क्षात्र धर्म तू सोडू शकत नाहीस. आणि नेमका हा उपदेश आज समस्त हिंदू समाजासाठी निश्चितच उपयोगाचा आहे, मार्गदर्शक आहे. कारण एक संकट काल आहे, एक संक्रमण काल आहे. या संक्रमण काळातनं समस्त हिंदू समाज जात आहे. त्याच्यावरती एक युद्ध लादलं गेलेलं आहे. युद्ध जिहाद्याने लादलेलं आहे, युद्ध क्रुसेडर्सने लादलेलं आहे. आणि अर्थातच त्याचे जे प्रवक्ते आणि बाकी सगळे साम्यवादी आहेत त्यांनी लादलेलं आहे, ज्याला आपण वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो. परंतु मुख्य प्रवाह जे आहेत ते दोन आहेत, क्रुसेडर्स आणि जिहादी. यांनी युद्ध तुमच्यावरती लादलेलं आहे. त्या युद्धापासून तुम्हाला अर्थातच सुटका नाही. युद्धापासून पलायन करून कधीच तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. त्याचं स्वागत आणि नंतर त्याचा संघर्ष हिंदू समाजातल्या त्या पिढ्यांना करावा लागणार आहे, अशी वस्तुस्थिती दिसते, सर्वत्र दिसते. त्यासाठी हिंदू समाजानेच आपली संरक्षक भिंत तयार ठेवली पाहिजे. आणि जेव्हा जिहादच्या या ज्या प्रचंड प्रमाणामध्ये मालिका सुरू होतात, तेव्हा लक्षात येतं आहे की हिंदू समाज अक्षरशः उद्ध्वस्त करण्याच्या एका मोठ्या परंपरेचा हा भाग जो आहे तो आज पूर्णपणे कार्यान्वित झालेला आहे. तो जर आपल्याला उद्ध्वस्त करायचा असेल तर हिंदू धर्मातली सर्वश्रेष्ठ तत्त्व जी आहेत ती प्रबळ करावी लागतील. आणि शत्रुबोध आणि मित्रबोध या भूमिकेतनं समाजाकडे बघावं लागेल. तसं जर बघितलं गेलं नाही तर अर्थातच हिंदू समाजाला येता काळ जो आहे तो अत्यंत संकटाचा असणार आहे, क्लेशकारक असणार आहे आणि अत्यंत दारुण अपयशाचाही कदाचित असू शकतो. अशी सगळी वस्तुस्थिती दिसते तुम्हाला. आजच परवा आपण एक सूर्या नावाच्या एका तरुणाची हत्या करण्यात आली. कशी निर्मम हत्या करण्यात आली हे आपण बघितलं. गाझियाबादमधला निवासी जो होता, तरुण मुलगा जो होता तो उत्तर प्रदेशमधला. अर्थातच त्याचं आदरणीय योगीजी तिथे मुख्यमंत्री असल्या कारणानं त्याला त्याचे जे हत्यारे जे होते, त्याचे मारेकरी जे होते, त्यांना पकडण्यात आलं आणि ते पळून जाताना अर्थातच त्यांचं एन्काउंटर करण्यात आलं. आणि त्यामुळे तो प्रश्न तिथे निकालात निघू शकतो आणि उर्वरित लोकांना पण पकडण्यात येईल. परंतु हे जे शत्रुत्वाची भूमिका घेऊन जे चालणारी समाज आहे, शत्रुत्वाची भूमिका घेऊन जर तुमच्या विरुद्ध लढणारी एक परंपरा आहे, लढणारी एक विचारसरणी आहे की जी अत्यंत रानटी विचारसरणी आहे, त्याचा मुकाबला करण्यासाठी हिंदू समाजाला मानसिकरित्या तयार होण्याची आवश्यकता निश्चितच पडणार आहे. कारण या प्रसंगी तुम्हाला तुमचे नेते जे आहेत ते अर्थातच या कुठल्या गोष्टीमध्ये साथ देत नसतात. तुम्हाला तुमचं नेतृत्व खालच्या स्तरातूनच विकसित करावं लागणार आहे. तुमची शक्तिस्थानं हेरून त्याप्रमाणे तुम्हाला आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. ही जर वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे जर आपण ह्याच्यामध्ये आता हेमंत विश्वा शर्मा यांनीही म्हटलेलं आहे, आता राजकीयदृष्ट्या सक्षम असलेली एक व्यक्ती पण अशा प्रकारचा उद्गार काढते. ह्याच्यावरनं आपल्याला कल्पना येईल की किती विदारक स्थिती हिंदू समाजाच्या दृष्टीने आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की कदाचित एका पिढीला मी वाचू शकतो, परंतु दुसरी पिढी कदाचित मी वाचू शकणार नाही. परंतु प्रयत्न केल्याचं तरी मला तुम्ही श्रेय द्याल, प्रयत्न केल्याचं तरी मला समाधान मिळेल की आसामला मुस्लिम बहुल होण्यापासून मी वाचवलं. तर अशी मान्यता त्यांनी चक्क दिलेली आहे. ते राजकारणी नेते असून देखील त्यांनी एक प्रकारची मान्यता दिलेली आहे. आणि एक प्रकारे पराभव होण्याची तयारीमध्ये आसाममध्ये हिंदू आहे. केरळ तर आपल्या हातामधून गेलेलाच आहे. त्यामुळे ते युद्ध हरण्याच्या
तयारीमध्ये हिंदू समाज आहे. एका बाजूला लचके तोडणारा ख्रिस्ती समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला मुसलमान आहेत. अशा कात्रीमध्ये केरळमधले हिंदू अडकलेले आहेत आणि त्याची स्थिती काश्मीरमधल्या हिंदूंपेक्षा काही वेगळी नाही आहे. आणि या स्थितीमध्ये सत्ताधारी केंद्र जे होतं, केंद्र सरकार होतं, त्यांच्याकडनं काहीच अपेक्षांची पूर्तता झालेली नाही. कुठल्याही प्रकारचं सहकार्य हिंदू समाजाला मिळत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. त्यामुळे येत्या घडीमध्ये फक्त आदरणीय योगीजी पंतप्रधान व्हावेत अशी अपेक्षा करणं, इच्छा करणं हे हिंदू समाजाच्या हाती आहे. आणि तोपर्यंत आपला संघर्ष पुढे चालवण्यासाठी, आपण एकत्र येण्यासाठी या 2 तरी गोष्टी कमीत कमी करणं आवश्यक आहे, असं मला वाटतंय. आज या घटकेला तुम्ही एकतर बहिष्काराचं तंत्र अवलंबा आणि तुमची लोकसंख्या वाढवा. हे जे तुमच्या हातामध्ये असलेले 2 अत्यंत अहिंसक उपाय आहेत. त्या अहिंसक उपायांचा जर तुम्ही आधार घेतलात तर तुम्ही वाटचाल पुढे करू शकता. हे अहिंसक उपाय खूप मोलाचे आहेत. ते अत्यंत क्षुद्र आहेत असं समाजाला वाटत असेल, परंतु ते खूप मोलाचे आहेत. ते 2 जरी तुम्ही पुढे चालवले तरी त्याच्या आधारावरती खूप मोठी उडी तुम्ही घेऊ शकता पुढच्या काळासाठी. कारण आर्थिक प्रकारचा जो एक एक प्रकारचा जो तुम्ही एक निर्णय घेणार आहात, म्हणजे आर्थिक बहिष्काराचा, त्याच्यामधून खूप काही साध्य होऊ शकतं. आर्थिक बहिष्कार टाकल्यावरती एक म्यानमारमध्ये जसं साध्य करण्यात आलेलं होतं, तसं भारतामध्येही साध्य केलं जाऊ शकतं. त्याच प्रकारचा निर्णय आपल्याला या प्रकारे याच्याकडे घ्यावा लागेल. कारण हे युद्ध आपल्याला हारून चालणारं नाही आहे. हारून चालणारं नाही आहे. हे युद्ध आपल्याला जिंकावंच लागेल. आणि भगवान श्रीकृष्णानं सांगितल्याप्रमाणे हतो वा प्राप्तस्य संघ जित्वा वा भक्षसे वहीम तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृष्णनिश्चया. या निश्चयानं पुढे वाटचाल ही निश्चितच करावी लागणार आहे.